हॅलो फ्रेंड्स, सर्वांना माझा नमस्कार. तर आज मी करत आहे सुरुवात पुन्हा एकदा अक्कलकोटचा प्रवास, जो हा रात्रीचा आहे. कारण रात्रीचा प्रवास जरा बरा असतो बोलतात, म्हणजे कळतच नाही एवढा लांबचा प्रवास कसा झाला. तर रात्रीच्या सुरुवात तर केलेली, तर सुरुवातीत पुन्हा चाय घ्यायचा विचार केला आणि मग आम्ही चाय वगैरे पिऊन पुन्हा प्रवासाला सुरुवात करणार आहोत. की सरळ डायरेक्ट अक्कलकोट बोलतात ना, ज्यांना स्वामींची इच्छा असते तेच अक्कलकोटला जाऊ शकतात. जसं आता मला बोलवलं आहे की चला अक्कलकोट. आणि अक्कलकोटला पोचल्यावरही पुन्हा फ्रेश होऊन तयारी करून आणि चायची पुन्हा आपली तेच टी लवर आहोत ना, चाय तरपासून सुरुवातच होते. चाय पिल्याशिवाय काहीच नाही. नंतर पुन्हा निघालो आम्ही अक्कलकोटच्या दर्शनासाठी. तर खरंच अक्कलकोटमध्ये गेल्यावरती खूप बरं वाटत होतं. आणि जो तो गाव होता ना, तो गाव बघायलाही मला खूप आवडत होतं. म्हणून मी सगळीकडे पूर्ण असं गाव बघत बघत अक्कलकोटच्या दर्शनाच्यासाठी निघाली. आणि मंदिराकडे जाताना जे काही येईल ते सर्व रेकॉर्ड करत करत चाललेली. आणि अक्कलकोटच्या मंदिरात जाताना सुरुवात लागले हे गणपतीचं सुंदर असं गणेश मंदिर, जिथे मी मस्त व्हिडिओची सुरुवात करते. आणि हे आले माधव वारखडेच ना. हो. पूर्ण प्रवासात खूप मस्ती चाललेली त्यांची. मस्ती करत करत आम्ही नंतर हे सुंदर असं इथं गाईचं होतं, छान होतं. आणि इथे महाराजांचा पुतळाही होता. खूप सुंदर असं दर्शन होतं. त्यानंतर बघतो तर हे काय बघा ना, किती आज फ्रायडे होता तरी पण एवढी गर्दी होती. बाप रे, जर गुरुवारी आली असती तर किती गर्दी असती ना. तरी गर्दीमध्ये सगळं हे लोक घेत आहेत. आणि मी घुसली दर्शनाच्या लाईनीमध्ये. तर हे बघा, इथे टी व्हीवरती दाखवलं आहे, कारण आतमध्ये कॅमेरा नॉट अलाउड. तर मीही प्रयत्न केला, जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी याच्यामध्ये रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे वटवृक्ष, खरंच खूप मस्त एक छान असा अनुभव होता. मला तिथे गेल्यानंतर खूप बरं वाटत होतं. असं वाटत होतं की खरंच यार, मी इथं आधी का नाही आली, स्वामींनी मला आधी का नाही बोलवलं. पण जेव्हाही गेली ना तिथे, हे काय पाठीशी बोलतात ना, स्वामी पाठीशी उभे आहेत, तिथे प्रत्येक वेळी हेच फील होत होतं, तिथे आपल्या पाठीशी आहेत. जशी आळंदीला ज्ञानेश्वर माऊली घेतले तशी संजीवनी समोर. आणि हा स्वामींच्या अंगातला शर्ट, हा अंगारख तो मुस्लिमचा दिला ना स्वामींना भेट. पूर्वी गावामध्ये वेश असायचे ना, ते वेशेवरती स्वामी गेले होते. एक मुस्लिमचा मजाक मस्करी केला स्वामी सोबत. हा रिकामा हुक्का दिला स्वामींना पाजवायला. ती चिलीम दिसते ना, तिच्यातनं स्वामीने अग्निजाला काढले, धोर येते काढले, ते मागून हा अंगारक काढले. तिच्यावरती उर्दू भाषा, चार क्षेत्र, त्यांच्या गळ्यात ते रुद्राक्ष म्हणून. हा दंड, कुऱ्हाड, कोयता, त्रिशूळ, डमरू, चौरी, चांबर, छड. ह्यावाल्या स्वामींच्या मेन्यातील रक्तचंदन काढू. पूर्वी मोटरसायकल ते नसायची, पायी प्रवास व्हायचा, ते मेन्यातून स्वामी जायचे गावी. आणि एक लंडनचे कोडॅक कंपनी आली होती ना प्रथम आपल्या भारतामध्ये, की स्वामींना न विचारता न परमिशन घेता चोरून फोटो काढला. स्वामी का आलेच नाहीत फोटो मध्ये. उघडून धुवून बघते, सगळे माकडांचे फोटो. नंतर स्वामीने आज्ञा दिली की 5व्या गुरुवारी काढलेले हे 4 फोटो ब्लॅक अँड व्हाईट, मुडग्याच्या खाली हात, अजान भाऊ. स्वामींची हाईट होती 7.5 फूट. आणि ह्या वाड्याला झाले 167 वर्ष. आता जे गुरुजी बसलेत ना, ते चोळप्पा महाराजांच्या वंशज, 5वी पिढी चालू त्यांची.